नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्व भक्तांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर भाविकांनो, एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया। भाविकांनो, तुम्ही जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही सबस्क्राईब केल्याने अनुभवाचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल आणि तुमच्या जवळही काही अनुभव असतील तर ते तुम्ही आपल्या चॅनलवर शेअर करा। त्या अनुभवाचा समावेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू। चला तर भक्तांनो, एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया। दादा म्हणतात, श्री गजानन माऊली ही भक्तांसाठी अमूल्य संपदा आहे। जीवनातील प्रत्येक वळणावर यशस्वी होणे हा ईश्वरीय भक्तीचाच रंग असू शकतो। आपण साधारण परिस्थितीत जगणारे माणसाच्या जीवनाची घडी केव्हा अस्तव्यस्त होईल सांगता येत नाही, परंतु सद्गुरू कृपा असेल तर तीही व्यवस्थित व्हायला वेळ लागत नाही आणि कोणत्याही कार्यात सफलता आणि यश येणे ही त्यांचीच कृपा म्हणावी लागेल। आपण फक्त अगाध आणि निष्ठापूर्वक आणि समर्पणाने आणि अतूट विश्वासाने त्यांची भक्ती करावी आणि अशी संपदा ज्यांच्या अमूल्य जीवनात लाभली तर तो खरोखरच उच्च कोटीचा संपन्न होईल आणि संपन्न सुखी झालाय। हे सद्गुरू परब्रह्म परमेश्वर श्री गजानन अशीच आम्हा भक्तांवर तुमची कृपा दृष्टी राहो। यावरून महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेम दिसून येते। महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे जे वचन दिले आहे, देह त्यागून महाराज ब्रह्मभूत झाल्या कारणाने ते आता जगताकारच झाले आहेत, ज्यामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा आणि प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे। जेव्हा महाराजांना कळले की त्यांचा अवतार आणि समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते पंढरीला गेले। असे म्हटले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता, परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरवले आणि श्रींनी संजीवन समाधी शेगावला घेतली। गणगण गणात बोलते। आता दादांचा अनुभव। दादा म्हणतात, मी वाशिम जिल्ह्यामधील एक मराठी उद्योजक आहे। 2007ला श्री गजानन माऊलीच्या कृपेने संदीप मसाला या नावाने फॅक्टरी सुरू केलेली आहे। माझी देवावर श्रद्धा नव्हती, पण जेव्हापासून मी व्यवसायात आलो त्या दिवशी गमतीशीरपणे मी शेगावला गेलो होतो आणि देव आहे की नाही म्हणून मी प्रचिती पाहायची होती मला। त्या अनुषंगाने महाराजांच्या समाधीसमोर मनातल्या मनात मागणी केली आणि तेव्हापासून मला यश मिळत गेले। जो संदीप मसाला 1 किलो मसाला विकायचा, तोच मसाला वार्षिक 1.5 कोटीची विक्री करू शकला। म्हणून मला गजानन बाबांचे भक्त वाढवायचे आहेत। जे विदर्भाव्यतिरिक्त भक्त आहेत त्यांना सुखरूप व्यवस्था मिळावी आणि इथे आले तर त्यांना अवंतर संस्थांसारखं परकेपणा किंवा अव्यवस्था होऊ नये आणि गजानन बाबांसोबत आपण सर्वांचे, मलाही आणि माझ्या उद्योगालाही आणि माझ्या मुलाबाळांना शुभ आशीर्वाद मिळावे म्हणून मी 2015 पासून हे कार्य सांभाळत आहे। या धार्मिक कार्यामध्ये माझे एकच उद्देश आहे की आपण सर्वांचे लाडके संत, आराध्य दैवत श्री संत गजानन भक्त वाढवणे। कृपया मला सांगा, माझे काही चुकत असेल तर मी माझे चमत्कारिक अनुभव अनुभवले आहे म्हणून त्या माऊलीचे भक्त जुळवत आहे। जर माझे कार्य आपणापैकी कोण्याही भक्तांना अमान्य असेल तर सांगा। दादांचं नाव आहे संदीप कडू पाटील। तर भाविकांनो, या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भाविकांना कसा वाटला? तुमच्याजवळही काही अनुभव असतील तर ते तुम्ही आपल्या चॅनलवर शेअर करा। डिस्क्रिप्शन बॉक्सवरील नंबरवरती किंवा कमेंट बॉक्समध्ये टाईप करून। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। कमेंट बॉक्समध्ये गण गण गणात बोलते टाईप करा। धन्यवाद।